गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्ष सुरू होतंय आणि पहाटेपासून भगिनी सडा, रांगोळ्या, गुढी उभारणं, वेगवेगळ्या 7 दिवसाच्या रांगोळ्या काढणं, नवग्रहाची रांगोळी काढणं, कोयरी, स्वस्तिक असे जे अनेक प्रकार आहेत. रांगोळ्यांचे 108 प्रकार आहेत. पैकी तुम्हाला जेवढे माहीत आहे, तेवढ्या रांगोळ्या आपण या निमित्ताकारण नव्या वर्षाचं स्वागत आपण करावं. 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे. त्या दिवशी आपण सामुदायिकरित्या श्री स्वामी चरित्र सारामृत वाचावं. खरं तर वाचन असं सावकाश करावं. मागच्या शनिवारी आमचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी दिवसभर इथे होते, तुम्हाला माहित आहे. त्यांनी काही मौलिक सूचना आपल्या कार्यातल्या लेखी स्वरूपात आणलेल्या आहेत. त्यांनी एक स्वामी चरित्रावर प्रश्नपत्रिका काढलेली आहे, 21 अध्याय. आणि ती प्रश्नपत्रिका जर तुम्ही बारकाईनं वाचली, तुम्ही जे 1 तासात खूप फास्ट वाचता, तुम्हाला 2 तास वाचायला लागते. पण ते असं वाचन राहील की तुमच्या अंतःकरणात ते चिरकाल स्मरण करून देईन, अशी प्रश्नपत्रिका आमच्या कलेक्टर साहेबांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता ते तुम्ही ठरवा, वाचन हळू करावं का पाट्या टाकल्यासारखं करावं, ते आपण गुरुचरित्र सुद्धा त्याला 12 तास लागतात. आणि त्या 12 तासात आपण शांतपणे, भले 13 तास लागले तरी चालते, पण सकाळच्या भोपाळी नंतर तुम्ही चालू केल्यावर अगदी 5 वाजले तरी चालेल. एका दिवसासाठी ओढाळ मनाला आपल्याला नियंत्रणात आणणं हा त्यात महत्वाचा भाग आहे. आपले मनाजीराव काही तासानंतर आपल्याला सूचना देतात, घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, पुढच्या गोष्टी केल्याच पाहिजे, असं आतून मनाजीराव आपल्याला सुचवत असतात. त्यावर विवेकाचा लगाम घालून आणि सावकाशपणे वाचा. आणि आता यापुढे काय करा, सर्वांना वाचनाला संधी देताना श्री गुरुचरित्राला 53 अध्याय, इथे 53 भगिनी बसलेल्या. आमचं त्यांना कळकळीचं निवेदन आहे, प्रत्येकानं एक एक अध्याय वाचायला माईकवर बसावं. या रसाळताई असतील त्यांनी एक अध्याय वाचावा, दुसऱ्या ताई असतील त्यांनी दुसरा अध्याय वाचावा. असं जर आपण 53 भगिनींनी 53 अध्याय वाचले, केवढी ऊर्जा मिळेल, केवढं समाधान सर्वांना मिळेल. म्हणून पुढच्या 15 तारखेपासून 53 भगिनी तथा पुरुष प्रतिनिधी या दोघांनाही संधी द्यावी. वाचनात झालेल्या चुका, उच्चार, आचार दुरुस्त करण्यासाठी वाचन झाल्यावर आपण विष्णू सहस्रनाम वाच. समजा उच्चार वाक्यात बोलताना काही चुका झाल्या, त्याला क्षमा करण्याचं सामर्थ्य विष्णू सहस्त्रनामात आहे. म्हणून आपण विष्णू सहस्त्रनाम वाचावं. खूप संख्यानं वाढवता, गर्दीपेक्षा दर्दी. आज इथे बसलेले सगळे लोक दर्दी आलेले आहेत. इथे जागा पुरत नाही. एरवी शनिवारी हा सभा मंडप भरलेला असतो, परंतु आज दर्दी लोक आलेले आहेत. आणि या दर्दी लोकांमध्ये एवढे सगळे उपक्रम त्यांच्यापर्यंत मांडणं, त्यांच्याकडून करून घेणं आणि त्यांनी पोस्टमनची भूमिका घेऊन सर्वांपर्यंत सांगणं, त्याला दर्दी काम म्हणतात. म्हणून